जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे. मित्रांनो, तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. आरोग्य विभागामध्ये NHMद्वारे पदभरती निघालेली आहे. NHMद्वारे डायरेक्ट रिक्रुटमेंट आहे. तुम्हाला कुठल्याही पद्धतीची परीक्षा वगैरे घेतली जाणार नाही. तर बघा, जिल्हा परिषद नंदुरबार जे आहे तिथं ही पदभरती होणार आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान जे आहे त्यांच्यामार्फत कंत्राटी पद्धतीनं जी भरती प्रक्रिया होणार आहे. तर चला आपण याच्याविषयी डिटेल्स बघू. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नंदुरबार जिल्ह्यासाठी पदभरती प्रक्रियेसाठी खालील तक्त्यामध्ये या तक्त्यात दर्शवलेले जे पद आहेत हे पद निव्वळ करार पद्धतीने करार मानधन तत्वावर भरून घेण्यासाठी पात्र उमेदवार जे आहेत त्यांच्याकडून अर्ज मागवायला सुरुवात झालेली आहे. तर चला पद कोणते कोणते आहेत आणि पेमेंट किती आहे बघू आपण. पहिलं पद बघा तुमचं आहे नेफ्रोलॉजिस्टचं, त्याच्यासाठी एक पद आहे. क्वालिफिकेशन तुमचं DM नेफ्रोलॉजिस्ट असायला पाहिजे आणि तुम्हाला 1,25,000 एवढा पेमेंट मिळणार आहे. त्यानंतर दुसरं पद आहे बघा कार्डिओलॉजिस्टचं, त्यासाठी सुद्धा एक पद आहे DM कार्डिओलॉजिस्ट. तुमचं क्वालिफिकेशन पाहिजे आणि 1,25,000 एवढंच तुम्हाला मानधन आहे. त्यानंतर बघा गायनकोलॉजिस्टसाठी 8 पदं आहेत. पुढचं पद आहे पेडियाट्रिशियन, त्याच्यासाठी सुद्धा 15 पदं आहेत. तुम्हाला MD पेडियाट्रिक झालेलं पाहिजे. यामध्ये EWS आणि SCBCसाठी प्रत्येकी 3-3 जागा आहेत बघा. चौथं पद आहे ॲनेस्थेटियासिस, त्याच्यासाठी तुमचं MD ॲनेस्थेसिया झालेलं पाहिजे. एकत्रित पेमेंट 75,000 एवढं आहे तुम्हाला. त्यानंतर रेडिओलॉजिस्ट, MD रेडिओलॉजिस्ट असेल तर तुम्हाला इथं फॉर्म भरता येतो. त्यानंतर बघा फिजिशियन 3 पोस्ट, ENT सर्जनसाठी 1 पोस्ट, त्यानंतर सॅक्रायटिससाठी 1 पोस्ट आहे. बघा आता सगळ्यात महत्त्वाचं पद आहे मेडिकल ऑफिसर. मेडिकल ऑफिसर MBBS यांच्यासाठी 38 पदं आहेत. तुम्हाला एकत्रित मानधन 60,000 रुपये एवढं मिळणार आहे. त्यानंतर पुढचं पद आहे डेंटल सर्जन, त्याच्यासाठी 6 पदं आहेत. वैद्यकीय अधिकारी आयुष UG BAMS जर तुमचा असेल विथ रजिस्ट्रेशन जर असेल तर तुम्हाला ST या कॅटेगरीसाठी 1 पोस्ट आहे. 28,000 एवढं मानधन मिळणार आहे. दुसरं पद आहे बघा वैद्यकीय अधिकारी BAMS पुरुष, त्यामध्ये तुमचा BAMS झालेला असेल आणि तुमचं रजिस्ट्रेशन असेल तर तुम्हाला बघा VJAसाठी 1, NTB साठी 1 आणि ओपनसाठी 3 अशा पूर्ण 5 पदं आहेत. 28,000 एवढं एकत्रित मानधन आहे. त्यानंतर वैद्यकीय अधिकारी BAMS स्त्री, त्याच्यामध्ये तुमच्या 7 पोस्ट आहेत. तुमचं BAMS झालेलं असेल आणि रजिस्ट्रेशन तुमच्याकडे असेल तर 28,000 एवढं तुम्हाला मानधन मिळणार आहे. पुढचं पद बघा, पुढचं पद आहे वैद्यकीय अधिकारी BAMS, त्याच्यामध्ये सुद्धा 5 पोस्ट आहेत. 28,000 एवढं पेमेंट आहे. त्याच्यानंतर बघा हॉस्पिटल मॅनेजमेंट, DIC मॅनेजर आणि CPSC कॉन्स्टुलंट यांच्यासाठी प्रत्येकी 1-1 जागा आहेत. 35,000 एवढं एकत्रित मानधन आहे. पुढचं पद आहे इंजिनिअरिंग बायोमेडिकल, त्याच्यामध्ये 1 पद आहे. त्यानंतर बघा रेडिओग्राफी एक्सरे टेक्निशियनसाठी 2 जागा आहेत. तुमचं 12वी+ BSc मेडिकल रेडिओग्राफी झालेलं पाहिजे. त्यानंतर तुम्हाला 17,000 एवढं पेमेंट देण्यात येणार आहे. पुढचं पद औषध निर्माता फार्मासिस्ट, त्याच्यासाठी तुमचे 4 पदं भरून घेण्यात येणार आहेत. तुमचं D फार्मसी किंवा B फार्मसी झालं असेल तर तुम्ही याच्यासाठी फॉर्म भरू शकता. कॅटेगरी वाईज जागा आहेत, त्याच्यासाठी सुद्धा 17,000 एवढं तुम्हाला पेमेंट आहे. त्यानंतर बघा लॅब टेक्निशियनसाठी 1 पद भरून घेण्यात येणार आहे. याच्यासाठी तुमचं 12+ डिप्लोमा DMLT झालेलं पाहिजे आणि तुमचं MSBTमधून झालेलं पाहिजे आणि महाराष्ट्र पॅरामेडिकल काउन्सिलिंग जे आहे त्याला रजिस्ट्रेशन असणं कंपल्सरी आहे. तर तुम्हाला 17,000 एवढा पेमेंट मिळणार आहे. त्यानंतर बघा काउन्सलर, ऑडिओलॉजिस्ट, न्यूट्रिशन आणि स्टाफ नर्स फिमेल. स्टाफ नर्स फिमेल अतिशय महत्त्वाचं पद आहे. स्टाफ नर्स फिमेलसाठी तुम्हाला 30 पदं भरून घेण्यात येणार आहेत. GNM ज्यांचं झालेलं आहे त्यांच्यासाठी अतिशय चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. बघा कॅटेगरी वाईज जागा आहे तुम्हाला SC साठी 5, ST साठी 2, NTB साठी 3, NTC साठी 2, त्याच्यानंतर SEB स्पेशल बॅकवर्ड क्लाससाठी 1 आहे. OBC अदर बॅकवर्ड क्लास 7, EWS साठी 1 आणि SCBC साठी 1 असं तुम्हाला एकूण 30 जागा भरून घेण्यात येणार आहेत. GNM नर्सिंग फिमेलसाठी तुम्हाला एकत्रित मानधन 20,000 एवढं मिळणार आहे. तर बघा नंदुरबार NHMद्वारे जे डायरेक्ट रिक्रुटमेंटद्वारे भरून घेण्यात येणार आहे अशा पूर्ण 138 एवढे पदं भरून घेण्यात येणार आहेत. खूप चांगला चान्स आहे. तुम्ही जर इलिजिबल असाल तर नक्की फॉर्म भरा मित्रांनो. त्यासाठी जी अटी आणि शर्ती काय आहेत बघा. विशेष तज्ज्ञ संवर्गातील अनुक्रमे 1 ते 10 पदांसाठी थेट मुलाखत.
तर बघा इथं त्यांनी अनुक्रमांक एकचं पद कोणतं आहे, एकचं जे पद आहे नेफ्रोलॉजिस्ट, ह्या अनुक्रमांक एक पासून ते तुमचं जे 10 आहे मेडिकल ऑफिसर पर्यंत जे पद आहेत, हे पद तुमचे डायरेक्ट मुलाखतीद्वारे भरल्या जाणार आहेत. आणि यासाठी तुम्हाला 12/9/2024 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून नंदुरबार येथं जे हॉस्पिटल आहे, नंदुरबार येथील आयोजित केलेलं आहे जिल्हा रुग्णालयामध्ये, तिथं जाऊन तुम्हाला थेट मुलाखत द्यायची आहे. आणि तुम्हाला जाताना तुमचे जे सर्व शैक्षणिक डॉक्युमेंट्स आहेत ते मूळ दस्तऐवज म्हणजे तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट आणि त्यासोबत तुमचं झेरॉक्स कॉपीसुद्धा न्यायचे आहेत. त्यानंतर बघा हे झालं अनुक्रमांक 1 पासून ते 10पर्यंत. आता अनुक्रमांक 11 ते 24मध्ये जे आहेत त्यांचे पद जे आहे ते महिला व बाल रुग्णालय नंदुरबार जिल्हा रुग्णालय परिसर तालुका जिल्हा नंदुरबार या पत्त्यावर पोस्टाद्वारे तुम्हाला जे आहेत ते तुमचे सगळे डॉक्युमेंट्स पाठवायचे आहेत. काय काय पाठवायचं त्याच्यामध्ये बघा, तुम्हाला विहित नमुन्याचा अर्ज जो याच्यासोबत हा अर्ज जो दिलेला आहे तो अर्ज पाठवायचा आहे. आणि त्या अर्जाला बघा तुमचं वयाचा पुरावा म्हणजे तुमची TC जोडायची आहे. त्याच्यानंतर तुमचे पदवी व पदव्युत्तर जितके प्रमाणपत्र सर्टिफिकेट आहेत 10वी 12वी ग्रॅज्युएशन डिप्लोमा वगैरे सगळे, त्यांच्या सर्व गुणपत्रिका, तुमच्या काउन्सिलिंगचं जे रजिस्ट्रेशन आहे ते रजिस्ट्रेशन, त्यानंतर तुमचा शासकीय कामामध्ये अनुभव असेल तर त्याचं प्रमाणपत्र, ह्या सगळ्यांना तुमचं जे स्वतःची सिग्नेचर आहे ती सिग्नेचर आणि तुमचा मोबाईल नंबर आणि नाव टाकून सिग्नेचर करायचे आहे. आणि ते तुम्हाला स्पीड पोस्टानं पाठवायचं आहे किंवा तुम्ही स्वतःही नेऊन देऊ शकता. तर याची बघा शेवटची तारीख कधी आहे, 10/9 म्हणजेच 10 सप्टेंबर सकाळी 6 वाजेपर्यंत जे वेळ आहे या वेळेमध्ये तुम्हाला तिथं पाठवायचे आहेत किंवा नेऊन द्यायचे आहेत. त्यानंतर जे फॉर्म येतील ते गृहीत धरल्या जाणार नाहीत. आधी परिचारिका स्टाफ नर्स पदाकरिता स्त्री प्रवर्गातील उमेदवारांनी अर्ज सादर करावा. पुरुष प्रवर्गातील उमेदवारांनी अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाहीत. बघा स्टाफ नर्सचं जे पद आहे, स्टाफ नर्सचं हे जे पद आहे हे फक्त स्टाफ नर्स फिमेलसाठी GNMचं पद आहे. तर त्याच्यासाठी फक्त आणि फक्त स्त्री स्टाफ नर्स यांनीच अप्लाय करावं. पुरुष स्टाफ नर्स ज्यांनी जर उमेदवाराने अर्ज केला तर तो ग्राह्य धरला जाणार नाही. त्यानंतर बघा तुम्हाला DD काढायचा आहे. जर तुम्ही खुल्या प्रवर्गातले असाल तर तुम्हाला 150 रुपयाचा DD, आणि जर तुम्ही राखीव प्रवर्गातले असाल तर तुम्हाला 100 रुपयाचा DD जो आहे तो DD काढायचा आहे. आणि त्याचं बघा कोणत्या नावानं काढायचं आहे, डायरेक्ट इंटेलिजंट हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी नंदुरबार या नावाने तुम्हाला तो DD काढायचा आहे. आणि तुमच्या फॉर्मसोबत तो DD सुद्धा लावून तुम्हाला पाठवायचा असतो. मित्रांनो DD जो असतो तो राष्ट्रीयकृत बँकेचा काढायचा असतो, म्हणजेच तुम्हाला SBI सारख्या बँकेचा DD काढावा लागतो. जर राष्ट्रीयकृत बँकेतून जर तुम्ही DD काढला नाही मित्रांनो तर तुमचा जो DD आहे तो DD अपात्र ठरवला जातो आणि तुम्हाला सुद्धा अपात्र करून केलं जातं. त्यामुळं तुम्ही DD काढताना राष्ट्रीयकृत बँकेचाच DD काढा. त्यानंतर बघा तुम्हाला फॉर्मसोबत लहान कुटुंबाचं जे प्रमाणपत्र आहे ते लावणं गरजेचं आहे. आणि ही जी कंत्राटी भरती आहे यामध्ये तुम्हाला 11 महिने 29 दिवस एवढं तुमचं जे कॉन्ट्रॅक्ट आहे निवड झाल्याच्या नंतर बॉन्ड पेपरवर लिहून घेतलं जातं. आणि तुमचं जर काम समाधानकारक असेल तर तुम्हाला पुढे सुद्धा कॅरी फॉरवर्ड केलं जातं. तर बघा अशा पद्धतीचे सगळे त्यांनी नियम व अटी दिलेले आहेत. ही PDF मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देतो. तिथं तुम्ही डाउनलोड करून व्यवस्थित सगळी PDF एकदा वाचा आणि त्यानंतरच फॉर्म भरा. मित्रांनो बारकाईनं वाचल्याशिवाय फॉर्म भरू नका. आणि हा अर्ज आहे, हा अर्ज डाउनलोड करून तुम्हाला भरायचा आहे. या अर्जासोबत तुमचे सगळे क्वालिफिकेशनचे डॉक्युमेंट्स जोडायचे आहेत, तुमचा DD जोडायचा आहे, तुमचं एक्सपिरियन्स जोडायचं आहे, त्याच्यानंतर तुमचं काउन्सिलिंगचं रजिस्ट्रेशन जोडायचं आहे, तुमचा फोटो लावायचा आहे. आणि ही माहिती प्रॉपर भरून तुमचा एक्सपिरियन्स वगैरे टाकून जन्म दिनांक वगैरे टाकायचं आहे सगळं. आणि तुमचा इथं जे क्वालिफिकेशन आहे ते टाकून अनुभव टाकायचा आहे. आणि शेवटी तुम्हाला हे वरील सगळ्या नियम व अटी मान्य आहेत असं डिक्लेरेशन तुमचं स्वतःचं नाव आणि सिग्नेचर करायचे आहे. आणि याच्यासोबत तुम्हाला हे बघा हे घोषणापत्रसुद्धा द्यायचं आहे. आणि याच्यासोबत जे तुम्ही डॉक्युमेंट्स लावणार आहात त्या डॉक्युमेंट्समध्ये तुमचं नाव, मोबाईल नंबर आणि स्वतःची सिग्नेचर प्रत्येक डॉक्युमेंट्सच्या झेरॉक्सवर टाकून नंतरच तुम्हाला स्पीड पोस्टनं जे ॲड्रेस त्यांनी दिलेला आहे त्या ॲड्रेसवरती पाठवायचं आहे. तर मित्रांनो तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. काही तुमचे प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.